महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली। सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। महाराष्ट्रातील 247 नगर परिषदा आणि 92 नगर परिषदांच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होतील आणि निकाल 3 डिसेंबर रोजी लागतील। बीएमसी आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारी मकर संक्रांतीनंतर होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील अनियमितता दूर करण्यासाठी विरोधी पक्षांच्या मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेत एक मोठे पाऊल उचलले। मनसेनं कडक इशारा दिला, जर मराठींना नोकऱ्या दिल्या नाहीत तर मुंबईतून विमानं उडणार नाहीत आणि विमानतळाची धावपट्टी पाडली जाईल। महाराष्ट्रातील जनमत असे सुचवते की हिंदी ही पहिलीच्या वर्गात नाही तर 5वीच्या वर्गात सुरू करावी। महाराष्ट्रात लाडली बहीण योजनेचा 16वा हप्ता जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ऑक्टोबर महिन्यासाठी सन्मान निधीचे वितरण उद्यापासून सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक निर्देश जारी करून अधिकाऱ्यांना सांगितले की सरकारी प्रकल्पांची वेळ 5 वर्षांची नाही तर 2.5 वर्ष असावी। आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर मोठा हल्ला चढवत म्हटले की विरोधक हिंदू मुस्लिम फूट निर्माण करून मत जिहाद करत आहेत। महाराष्ट्र सरकारनं 9 लाख नोकऱ्यांसाठी गुंतवणूक जाहीर केली आहे। सरकारनं जागतिक क्षमता केंद्रांसाठी आणि ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी क्षेत्रांसाठी नवीन धोरणं जाहीर केली आहेत, ज्यामुळे राज्यात अंदाजे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल।